Investments in the securities market are subject to market and financial risk. Read all the related documents carefully before investing. सो हाय, वेलकम बॅक. काल आपण बघितलेलं की ट्रेडिंग शिकायला काय काय गोष्ट लागते, काय काय गोष्टी 100% ट्रेडिंग जर तुम्हाला शिकायची असेल तर तुम्हाला काय काय गोष्टींवर फोकस करायला लागतं. ही गोष्ट आपण काल बघितली होती की टेक्निकल अनालिसिस, रिस्क मॅनेजमेंट, सायकोलॉजी आणि फंडामेंटल्स ह्या गोष्टी तुम्हाला पूर्ण ट्रेडिंग शिकायला लागतात. त्यात काय काय टॉपिक कव्हर होतात तेही आपण बघितले. आता आपण सगळ्यात अगोदरच्या टॉपिक म्हणजे जो फक्त 10% आहे पण तो तितकाच इम्पॉर्टंट आहे, त्या गोष्टीकडे आपण फोकस केलेला आहे. ते म्हणजे आपलं टेक्निकल अनालिसिस. सो टेक्निकल अनालिसिस ज्याच्यातच त्याचा अर्थ लपलेला. आता जे आय टी बॅकग्राऊंड मधनं वगैरे असतील तर टेक्निकल आणि फंडामेंटल म्हणजेच फ्रंट एंड अँड बॅक एंड बोललं जातं. तर जो फ्रंट एंड आहे, फ्रंट एंड म्हणजे काय, का जे आपण समोर बघतोय आणि त्याच्यावर आपण त्याला आपण फ्रंट एंड बोलतो, जे समोर बघतोय. आणि त्याच्या पाठीमागे जो चाललेला जो डेटा असतो, त्याच्या पाठीमागे असलेला जो डेटा असतो त्याला फंडामेंटल बोललं जातं. तर जो टेक्निकल आहे म्हणजेच काय, जो फ्रंट एंड म्हणजेच जे आपल्याला समोर दिसतं. आता आपल्याला ट्रेडिंग मध्ये समोर एक सगळ्यात मेजर एक गोष्ट दिसते, ती म्हणजे आपला चार्ट. टेक्निकल मधले सगळ्यात पहिली गोष्ट आपण शिकायला जाणार ती म्हणजे आपलं चार्ट. आता आपण डायरेक्ट चार्ट वरच जाऊया, ठीक आहे. सो एक मिनिट. सो हा आपला काय आहे, तर हा आपला आहे चार्ट. आता ह्या चार्टवर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय काय दिसतंय. आता हे चार्ट म्हणजे आता हा जो ऍप आहे, जो ट्रेडिंग व्ह्यूचा ऍप आहे, ज्याच्यावर आपण चार्ट जो आहे, चार्ट अनालिसिस साठी आपण हा जो सॉफ्टवेअर आहे हा यूज करतो. आता हा सॉफ्टवेअर देखील आपण सगळ्या गोष्टी यात बघणार आहोत की हे ड्रॉइंग्स काय असतात, त्याच्यानंतर इथे आपण बघू शकता की इंडिकेटर्स काय असतात, त्याच्यानंतर टॅम्पलेट्स वगैरे असतात. इंडिकेटरच्या स्ट्रॅटेजी ऑलरेडी डिझाईन वगैरे आहेत त्या. त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघूच यात. बट एक ज्या मेजर गोष्टी आहेत ना, त्या पहिले स्टार्टिंगला बघूया, ठीक आहे. ही जी आहे ना, या साईडला ही जी मूव्ह आपण करतोय, ह्याच्यावर जी प्राइस लिहिली आहे, स्टॉकची हे प्राइस लिहिली आहे, हे बघा JSW जे लिहिलंय आणि ही जी प्राइस लिहिली ह्याला आपण बोलतो प्राइस लाईन. ही जी खालती आहे, ज्याच्यावर हे जे खालती आहेत ना, ते डेट्स आहेत. डेट म्हणजे काय, तर आजची डेट किती आहे, 17 आहे. त्याच्यानंतरची डेट काय आहे, तर 16 आहे, 15 आहे. असे हे जी डेट आहे तिला बोललं जातं टाइम लाईन. ज्याच्यावर काय दाखवलं जातं, टाइम दाखवला जातो त्या कॅन्डलचा. आता सगळ्यात मेजर गोष्ट तुम्हाला तर या चार्टवर एकच गोष्ट दिसते. बेसिकली सगळ्यांना एक गोष्ट दिसते, जो एकदमच बिगनर असेल, एकदमच नवीन आहे मार्केटमध्ये, त्याला काय नवीन गोष्ट दिसते, हे हिरवं आणि लाल नक्की आहे तरी का. भरपूर लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारला असेल की हिरवं लाल नक्की आहे तरी काय, आणि काय हे दिवसभर हिरवं लाल बघत बसतो. जो नवीन नवीन ट्रेडर आहे, जे नवीन नवीन मार्केटमध्ये येतात आणि कोणाच्या समोर जर तुम्ही ट्रेड करत असाल तर मग तुम्हाला नक्कीच ही गोष्ट विचारली जाते किंवा बोलली जाते, काय हे सारखं दिवसभर लाल हिरवं बघत बसतो, काय माहिती. बट तीच असते आपली प्राइसची मुवमेंट, प्राइसची हिस्ट्री. आता जर तू फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे चार्ट नाहीये, हिस्टोरिक मुवमेंट नाहीये, तर तुम्ही मागची प्राइस आता मी जे बोलतोय, आता ह्याच्या 1-2 मिनिट अगोदर प्राइस वर होती का खालती होती, ही गोष्ट मला कशी समजणार. मी तर बघायला नाहीये, तर मग ती गोष्ट मला समजणार कशी. तर विथ द हेल्प ऑफ चार्ट मी ती बघू शकतो. प्राइस बेसिकली कशासाठी आहे, तर जसं आपण इथे लिहिलंय की प्राइस आपल्याला काय करतं, शो अ हिस्ट्री ऑफ द स्टॉक प्राइस. आता मग तो कुठलीही स्टॉक असू दे, फ्युचर असू दे, कुठल्याही गोष्टीचं चार्ट इम्पॉर्टंट आहे, कारण का ती हिस्टोरिक प्राइस आपल्याला शो करते आणि हिस्टोरिक प्राइसच्या बेसिसवर आपण ट्रेडिंग करतो. जे टेक्निकल अनालिस्ट असतात ते हिस्टोरिकल प्राइसच्या बेसिसवर त्यांचा ट्रेड एक्झिक्यूट करतात. सो सो हा अख्खा पूर्ण चार्ट बनायला काय काय गोष्ट लागते. सो मिक्सचर ऑफ कॅन्डल्स.
त्याच हिरव्या लालला आपण काय बोललं जातं, कॅन्डल बोललं जातं आणि ते कॅन्डलचं ओव्हरऑल सगळ्या ज्या कॅन्डल क्रिएट होतात त्यांनी आपलं चार्ट मोमेंटम क्रिएट होतं. सो आपण पहिला चॅप्टर जो की आहे कॅन्डल्स, त्या कॅन्डल्स बघायला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. सो पहिलाच आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे आहे कॅन्डलस्टिक. मग कॅन्डलस्टिक काय आहे, तर एक बेसिकली प्राइसची मुवमेंट दाखवण्यासाठी हिस्टोरिक प्राइस जी आपल्याला चार्ट दाखवते त्याची मुवमेंट, त्या प्राइसची मुवमेंट दाखवण्यासाठी आपल्याला कॅन्डल इम्पॉर्टंट आहे. सो आता आपण शिकूयात कॅन्डलचं फॉर्मेशन कसं होतं, कॅन्डल कशी फॉर्म होते, कॅन्डल चे बॉडी पार्ट्स वगैरे काय असतात. कॅन्डलला पण बॉडी असते. कॅन्डल पण प्रत्येक एक पार्टपासून, जसं ट्रेडिंग एक पार्टपासून बनलेलं आहे, तसं कॅन्डल पण एक पार्टपासून बनलेली आहे. तर आपण तीच कॅन्डल कशी बनते, कॅन्डलचं फॉर्मेशन काय असतं, कॅन्डलचं वीक बॉडी ह्या होत्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो एकदम ब्लँक हितनं आहे ना, एक विश्वास ठेवा की ह्याच्या अगोदरपासून जे टॉपिक सांगितले तेच मार्केटमध्ये आहेत, त्याच्या पलीकडे काही नाहीये. हळूहळू त्याच गोष्टी आपण सगळ्या कव्हर करणार आहोत. तर ते जे आहे ना, त्याची एक सुरुवात हितनं चालू होते. एक फोकस करून सुरुवात, जर तुम्हाला नीट ट्रेडिंग शिकायची आहे, बघा ट्रेडिंग लगेच शिकली जात नाही, त्याला वेळ जातो, त्याला वेळ द्यावा लागतो आणि त्याला स्वतःहून वेळ द्यावा लागतो, तरच तुम्ही ट्रेडिंग शिकाल, तरच तुम्ही इन्व्हेस्टिंग शिकाल. तर ह्या गोष्टी करण्यासाठी हितना बेस आहे, हा बेस आहे. हेच 100% आहे नाही सांगणार मी, कारण का फक्त हे केलं तरी होणार नाही. प्रत्येक गोष्ट पूर्ण थोडी माहीत असेल, त्याच गोष्टी जोडून आपल्याला ती बॉडी बनणार, म्हणजेच आपला ट्रेड बनणार. सो फोकस करून नीट ऐका, हेच आपला बेस आहे. ठीक आहे. सो सगळ्यात कॅन्डल फॉर्मेशन कशी होते, कॅन्डलचे बॉडी पार्ट जाणून घेऊया. सगळ्यात अगोदर आहे कॅन्डलची बॉडी. आता एखादी तुम्ही मगाशी जसं चार्ट बघितलं, त्या चार्टवर तुम्ही बघितलंच असाल की एक असं असं पूर्ण एक बॉडी आली होती. त्या बॉडीला तिला बोललं जातं, म्हणजे जी कॅन्डल होती, त्या कॅन्डलच्या फक्त ह्या बॉडीला बोललं जातं, म्हणजे ह्या पार्टला बोललं जातं बॉडी. ह्याला बोललं जातं आय आणि ह्याला बोललं जातं लो. आता ह्याच्यात पार्ट आहेत. आपण काय काय गोष्टी ह्यात ऍड ऑन पण करणार आहोत. बट एक सिंपल जर स्ट्रक्चर बघायला गेलं, तर एखादी कॅन्डल फॉर्म म्हणजे जिला कुठली हातपाय नाहीयेत अजून, आपण त्याला हातपाय जोडणार आहोत. तर हातपाय जोडायच्या अगोदर फक्त बॉडी, तिचं वर, तिचं खालती पाय, हे कसे फॉर्म झालेत, तर हे असे फॉर्म झालेत. आता ह्यात अजून एक गोष्ट आपण ऍड करू, ती म्हणजे कॅन्डल असतात दोन टाईपच्या. एक असतात बायर कॅन्डल आणि एक असतात सेलर कॅन्डल. बायर कॅन्डल आणि सेलर कॅन्डल. आता आता इथनं कशी कॅन्डल फॉर्म होते ते आपण बघू. बायर्स म्हणजे काय, वरती नेणारे. एखाद्या गोष्टीची डिमांड वाढली, काय होते, प्राइस काय होते, वर जाते. एखाद्या गोष्टीची डिमांड कमी झाली, प्राइस कमी होते. कमी होते म्हणजे खाली येते, वाढते म्हणजे वर जाते. बायर म्हणजे वर जाणं, सेलर म्हणजे खालती येणं. सिंपल गोष्ट आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड बनू नका. नॉर्मल गोष्टी इथं तुम्हाला माहीतच असतील. सो बायर्स कॅन्डल, सगळ्यात अगोदर आपण बायर्स कॅन्डल. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक स्टॉक बाय करताय, त्याची प्राइस आहे फॉर एक्झाम्पल 100 रुपीज. त्याच्यानंतर त्याची वरची प्राइस आहे 105. जशी का आपण प्राइस लाईन बघितली ना, मी फॉर एक्झाम्पल प्राइस लाईन मार्क करायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, समजून घ्या. सो त्याच्यानंतर येते प्राइस 110 आणि इथे येते 95. आपलं मार्केट किती वाजता ओपन होतं, 9:15 वाजता. 9:15 वाजता मार्केट ओपन झालं का, मी कॅन्डल फॉर्मेशन दाखवतोय कसं होतंय. मार्केट ओपन झालं,
ओपन कितीला झालं? 100 रुपीजला. 100 रुपीजला कॅन्डल ओपन झाली. मग हिला काय बोलणार आपण? ओपन बोलणार. या लेवलला आपण 100च्या प्राइसला काय बोलणार? ओपन बोलणार. ती कॅन्डल आपली काय झाली? वर गेली 105 ला. आता तीच कॅन्डल 110 ला पण गेलेली. 10 ला पण इथे गेली होती, पण ती 10 ला क्लोज झाली का कॅन्डल? नाही क्लोज झाली. ती क्लोज येऊन कुठे झाली? 105 ला क्लोज झाली. आणि तीच कॅन्डल त्याच्या अगोदर इथे इकडे पण जाऊन आली. म्हणजे काय? प्राइस जी आहे ना ती 100 रुपीजला ओपन झाली. त्याच्यानंतर ती खालती पण आली. खालती कुठपर्यंत आली? 95 ला आली प्राइस. आणि वर कुठपर्यंत गेली? तर 110 पर्यंत गेली, म्हणजे 110 पर्यंत गेली. मग आता त्यालाच काय बोललं जातं? हाय, लो. याला काय बोललं जाणार? ओपन. आणि ह्याला काय बोललं जातं? क्लोज. समजलं? सिंपल कॅन्डलस्टिक फॉर्मेशन. आणि ही आपली काय आहे? बायर्स कॅन्डल. बायर्स कॅन्डल का आहे? कारण का ती ओपन कुठे झाली? ओपन इथे झाली. क्लोज कुठे झाली? वर झाली. कधी कॅन्डल खालती ओपन होऊन वर क्लोज झाली तर ती कुठली कॅन्डल होते? बायर्स कॅन्डल. कारण का ती कॅन्डल काय असते? ग्रीन असते. ती जर ह्याच्या खालती क्लोज झाली असती 95 ला, तर ती काय झाली असती? सेलर कॅन्डल. का सेलर कॅन्डल झाली असती? कारण का तिला रेड कलर आला असता. रेड कलर म्हणजे ती खालती आहे, प्राइस ती खालती आहे, म्हणजे ऑब्विसली ती रेडच होणार. मी तुम्हाला एवढं पण बेसिक मध्ये नको जायला प्लीज, तुम्ही एवढं तर समजू शकता. सो ही आहे बायर्स कॅन्डल. सो सेम आपलं जे आहे ते आपण सेलर्स कॅन्डल साठी बघूया. ठीक आहे. सो मार्केट कितीला? आता बघ, आता इथे तुम्हाला लगेच क्लिक होईल तर हे काय होतं. ठीक आहे. आता मार्केट ओपन झालं 105 ला, म्हणजे प्राइस ओपन झाली 105 ला. एक आता स्टॉक आहे ABCD, त्या स्टॉकची प्राइस कितीला ओपन झाली? 105 ला. तो स्टॉक पहिला काय झाला? वर झाला, वर गेला. वर जाऊन तो वर तिकडे क्लोज झाला का? नाही. तो कुठे गेला? खाली गेला. खाली कितपर्यंत गेलेला? 95 पर्यंत गेलेला. पण तो येऊन क्लोज कितीला झाला? 100 ला क्लोज झाला. मग आता तुम्ही सांगा ह्याचा हाय कुठला, लो कुठला? तर हाय हाच राहणार. भरपूर लोक ह्यात कन्फ्युज होतात. हाय चेंज नाही होत, हाय सेम करतो. हा काय? लो आहे. ओपन कुठला आहे आपला? हा ओपन आहे. आणि क्लोज कुठला आहे? तर हा क्लोज आहे. समजलं? ही काय आपली रेड कॅन्डल, म्हणजेच काय? आपली सेलरची कॅन्डल. सिंपल आहे, जास्त कॉम्प्लिकेट करू नका. अजून दोन गोष्टी लक्षात घ्या. ही जी आहे, ही जी लाईन बनलेली आहे, ही जी लाईन बनलेली आहे, ही जी लाईन बनलेली आहे, ही जी लाईन बनलेली, ह्याला आपण काय बोलतो? शॅडो. किंवा अजून एक ह्याला नाव आहे, ते म्हणजे आहे विक. हे बघा, हे सगळं जे सांगितलंय जे आहे, हे कॅन्डलची माहिती आहे, ही तुम्हाला माहित असली पाहिजे म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. गरजेचं नाही तर तुम्ही ह्याची नावच ठेवा, तुम्ही हेच करा तेच करा, ते माहित असलंच पाहिजे. आता ह्याच्यानंतर आपण शिकणार आहोत कॅन्डल स्टिक्स. कॅन्डल स्टिक्स काय असतात आणि कॅन्डल स्टिक्सचे टाइप्स आहेत आणि पॅटर्न्स आहेत, ते पॅटर्न्स शिकणार आहोत. पण तेही मला इम्पॉर्टंट तेवढे नाही वाटत, बट शिकायला गरजेचं आहे शिकणं, म्हणून आपण ते शिकणार आहोत. पण त्याच्यापेक्षा जास्त आपलं इम्पॉर्टंट जे असणार आहे ना, ते असणार आहे आपली कॅन्डल स्टिकची सायकोलॉजी.
ती कॅन्डल आपल्याला काय सांगते आणि ती कॅन्डल त्या कॅन्डल सांगत असते आपल्याला प्रत्येक प्राइसची मुव्हमेंट आपल्याला सांगत असते का प्राइस ह्या साईडला जाणार आहे का प्राइस खालच्या साईडला जाणार आहे, कुठल्या साईडला जाणार आहे प्राइस ही आपल्याला कॅन्डल सांगत असते. ते आपल्याला मार्केटमध्ये ओळखायचं आहे. तर ते ओळखण्यासाठी आपल्याला त्या प्राइसची मुव्हमेंट किंवा मग ती कॅन्डलची मागची सायकॉलॉजी ह्या गोष्टी समजायच्या असतात. कारण का तिथनं बायर्सचं प्रेशर जास्त आहे का सेलर्सचं प्रेशर जास्त आहे, बायर्सची डिमांड जास्त आहे का सेलर्सची डिमांड जास्त आहे का सेलर्स सेलिंगला जास्त हे आहेत, ह्या गोष्टी आपल्याला समजतात. ज्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी समजतील ना, तुम्ही मार्केटची प्राइस मोमेंटम पकडायला शिकाल आणि मोमेंटम ट्रेडिंग जी बोलली जाते, प्राइस जी ॲक्शन करतीये, त्या ॲक्शनवर रिएक्ट करायला शिकाल. सो हीच गोष्ट आपल्याला कॅन्डलमुळे शिकायला भेटते. त्या कॅन्डल विथ द हेल्प ऑफ आपण त्या कॅन्डलमुळे आपण ट्रेड करतो, त्या कॅन्डलच्या मोमेंटमवर. सो कॅन्डल समजणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जर काही समजलं नसेल मेसेज करा आणि आज एवढंच बेसिक जे कॅन्डल्स होतं, त्यालाच आता हां, येस हे ना राहिलं माझं, की त्यालाच आपण बोललं जातं बुलिश कॅन्डल, त्यालाच बिअरिश कॅन्डल पण बोललं जातं. आता आपण तिकडे तेच बघितलं, हाय, क्लोज, ओपन कुठे, लो कुठे, समजलं तेच आहे, बाकी काही नाहीये. शॅडो, अप्पर शॅडो, लोअर शॅडो, हे बघ नावं नावं काही असतील, नावं कितीही असतील, नावं लक्षात नका ठेवू. त्याच्या पाठीमागचं लॉजिक आपल्याला समजायचं आहे. बिअरिश कॅन्डल, बुलिश कॅन्डल ह्या गोष्टी आता तुम्हाला समजलेल्या आहेत. जर नसतील समजल्या परत एकदा ही व्हिडिओ परत बघा. तुम्हाला समजून जाईल. नाही समजलं तर मला पर्सनली मेसेज करा. मी पर्सनली तुम्हाला सांगेल. आता मी जसं की बोलत होतो, की कॅन्डल स्टिक्सचे पॅटर्न्स, बुलिश पॅटर्न, बिअरिश पॅटर्न हे या गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. न्यूट्रल कॅन्डल काय असतं? बट ह्याच्यापेक्षाही जास्त आपल्याला मेन गोष्ट आहे ती म्हणजे कॅन्डल स्टिक्सची सायकॉलॉजी. सो बघा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला सगळीकडे अवेलेबल आहेत. पर्सनली एक गोष्ट जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल त्यात, की त्या गोष्टी शिकायच्याच आहेत, तर तुम्ही जाऊन त्या बघू शकता. मलाही विचारू शकता. मी इथे तुम्हाला गोष्टी पाठवेल. पण मी तेवढं डीपमध्ये नाही जाणार आहे. कारण का ते तेवढं मी तेवढं आता मी जे लर्निंग केलंय आता मला माहिती आहे ना का मार्केटमध्ये काय वर्क होतंय आणि काय नाही. प्रत्येकासाठी तीच गोष्ट वर्क होते असं नाही. जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला ती गोष्ट वर्क ऑन होत असेल, तर सो गो फॉर इट. बट मला तरी असं वाटतं, की ती गोष्ट एवढी वर्क नाही होत आहे. जी मेजर गोष्ट वर्क होते ती आपण त्याच्यावर फोकस करणारच आहोत. सो हाच होता आजचा लेक्चर, आपलं कॅन्डलस्टिक. सो भेटूयात आपण पुढच्या चॅप्टरमध्ये. थँक यू.